हॅलो नमस्कार मित्रांनो, आज आपण आहे ना सेल्सच्या बद्दल बोलणार आहोत. सेल्सची एक प्रक्रिया आपण शिकणार आहोत. मित्रांनो, सेल्समध्ये आहे ना 4 प्रमुख गोष्टी घडतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे प्रोडक्ट, तुमचे सर्व्हिसेसचं अवेअरनेस असतं ना, ते खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही काहीही प्रोडक्ट विका, सर्व्हिसेस विका किंवा मग आपल्या रिअल इस्टेट भाषेत बोलायचं झालं तर एखादा फ्लॅट, प्लॉट काहीही असेल ते विकताना ना त्याची माहिती, त्याचे काय फायदे आहेत, त्या सर्व गोष्टी एका चांगल्या स्वरूपामध्ये अवेअरनेस करणं म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवणं हे खूप महत्त्वाचं आहे. ते पोहोचवल्यानंतर ग्राहकाचा ना त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होतो आणि तो इंटरेस्ट निर्माण झाल्याच्या नंतर किंवा आपण जेव्हा त्या प्रोडक्टमध्ये ग्राहकांसाठी इंटरेस्ट तयार करतो तेव्हा त्याचं रूपांतर आहे ना डिझायरमध्ये होतं. डिझायर म्हणजे त्या ग्राहकाला ती वस्तू हवी वाटते किंवा त्याची गरज निर्माण होते किंवा त्याला आज नाही तर उद्या ती घ्यायची असते. आणि सर्वात महत्त्वाचं, जेव्हा डिझायर निर्माण होतो तेव्हा तो तुम्हाला कॉल करतो किंवा तुमच्याशी मीटिंग करतो आणि त्यावेळेला तुम्ही जे चांगल्यातलं चांगलं प्रेझेंटेशन देता, त्यानंतर मग ॲक्शन असते. ॲक्शन म्हणजे काय तर क्लोजिंग असते. हा क्लोजिंगचा पार्ट असतो. याबद्दल आपण सविस्तर पुढे बोलणारच आहोत बऱ्याच साऱ्या व्हिडिओमध्ये. तर तुर्तास AIDA, अवेअरनेस, इंटरेस्ट, डिझायर आणि ॲक्शन, ह्या 4 गोष्टी प्रमुख लक्षात ठेवा. कारण की ह्या गोष्टी घडल्याशिवाय ना एखादी विक्री होऊ शकत नाही. तर मित्रांनो, जरूर ह्या सूत्राचा तुम्ही वापर करा. एकदम विकायला जाऊ नका. अवेअरनेस, इंटरेस्ट, त्याच्यानंतर डिझायर आणि ॲक्शन, ह्या 4 गोष्टी जेव्हा व्यवस्थित होतात ना, तेव्हा तुमची विक्री ही व्हायला खूप मदत होते. नक्की हे करा.